शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या सर्व सर्व विद्यार्थी बांधवांचं आजच्या लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरचा टॉपिक काय म्हणजे आज आपण शिकणार आहोत विराम चिन्हे. व्याकरणातला एक छोटासा पार्ट आहे विराम चिन्हे. विराम चिन्हे म्हणजे आपण जेव्हा बोलतो किंवा एकमेकाशी संभाषण करतो किंवा आपण लिखाणाचं काम करतो तेव्हा आपण काय करतो, जे शब्दसमूह असतील किंवा जे काही शब्द असतील ते आपण शब्दसमूह एका पाठोपाठ लिहित जात नाही. किंवा आपण संभाषण जेव्हा करतो किंवा व्यक्ती समूहाशी जेव्हा आपण बोलतो किंवा आपल्या गुरुजनांशी बोलतो किंवा आपल्या आई वडिलांशी बोलतो, जे कोणी असेल त्यांच्याशी आपण जेव्हा संभाषण सुरू करतो तेव्हा आपण काय करतो, मध्ये काही पॉज घेतो किंवा मध्ये थांबतो किंवा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण काय वापरतो, भावना व्यक्त करण्यासाठी आपला काही द्वेष असेल, आनंद असेल, दुःख असेल, जे काय असतील त्यांना आपण काय करतो, संभाषण करताना तिथे थांबतो, पॉज घेतो. तेव्हा जो पॉज घेतो किंवा जो काही थांबा घेतो त्यावेळी आपण काय करतो, वेगवेगळे विराम चिन्हे वापरतो. लिखाणामध्ये असू दे किंवा ह्याच्यामध्ये असू दे, जेव्हा आपण बोलतो तेव्हा असू दे, या सर्व विराम चिन्हाचा काय करत असतो, आपण वापर करत असतो. तर सर्वप्रथम पाहू की विराम चिन्हे म्हणजे काय. आपण जेव्हा एकमेकाशी बोलत असतो त्यावेळी आपण बोलताना मध्ये मध्ये थांबत असतो. व्याकरणात या थांबण्याला विराम असे बोलतात. म्हणजे आपण जेव्हा व्यक्ती समूहाशी संभाषण करतो किंवा एकमेकाशी बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये काय करत असतो, आपण थांबा घेत असतो. म्हणजे काय करत असतो, आपण एकमेकाशी बोलण्यासाठी किंवा एकमेकाशी काही आपल्या भावना दर्शवण्यासाठी आपण काय करतो, मध्ये मध्ये थांबत असतो. त्या थांबण्यालाच व्याकरणामध्ये काय बोलतो, आपण विराम असे बोलतो. लेखनामध्ये हा विराम निरनिराळ्या चिन्हे वापरून दाखवला जातो. या चिन्हांना विराम चिन्हे असे म्हणतात. म्हणजे आपण लेखन करत असतो किंवा लेखन करत असतो तेव्हा आपण काय करतो, हे जो विराम असेल, आपण तर संभाषण करत असतो, तर समोरच्याला दिसून येते की हा मध्ये थांबलेला आहे किंवा मध्ये काहीतरी त्याने थांबा घेतलेला आहे किंवा त्याला वेगळं काहीतरी बोलायचं किंवा वेगळ्या काहीतरी भावना स्पष्ट करायचे. पण तेच लिखाणामध्ये जेव्हा आपण वापरतो किंवा लिखाण जेव्हा करतो आपण तेव्हा आपण दर्शवू शकत नाही की आपली कोणती भावना आपण आहे, प्रश्न विचारतोय आपण किंवा आपल्या कोणत्या भावना व्यक्त करतोय हे आपण दाखवू शकत नाही. पण लिखाणामध्ये हेच दाखवण्यासाठी आपण काय वापरतो, विराम चिन्हे असे वापरतो किंवा जे काही वेगवेगळे चिन्ह असतील ते चिन्ह काय करतो, आपण वापरत असतो. परत एकदा सांगतो, आपण जेव्हा एकमेकाशी बोलत असतो त्यावेळी आपण बोलताना मध्ये मध्ये थांबत असतो. व्याकरणात त्या थांबण्याला विराम असे बोलतात. आणि लेखनामध्ये हा विराम निरनिराळ्या चिन्हे वापरून दाखवला जातो. या चिन्हांना विराम चिन्हे असे म्हणतात. तर आपल्या व्याकरणामध्ये किंवा मराठी व्याकरणामध्ये एकूण 9 प्रकारची चिन्हे वापरली जातात. पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह किंवा अपसरण चिन्ह. हे काय ते आपल्या व्याकरणामध्ये हे 9 प्रकारची विराम चिन्हे वापरली जातात. जेव्हा आपण लेखणार आहे किंवा आपण जे काही लिखाणाचं काम करणार आहे त्यावेळी हे विराम चिन्हाचा काय केला जातो, वापर केला जातो. पण फक्त यांची नावं लक्षात ठेवून फायदा नाही. ते कोणत्या प्रकारचे चिन्ह आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तेच चिन्हावरून काय केले जातात, हे आपल्या परीक्षेमध्ये किंवा 9वीची जी काही परीक्षा होईल त्या परीक्षेमध्ये ह्या विराम चिन्हावरती काय केले जातात, प्रश्न विचारले जातात. तुम्हाला कोणते वाक्य दिले जाईल त्या वाक्यामध्ये वेगवेगळे विराम चिन्ह वापरले जातील आणि तुम्हाला प्रश्न असा विचारला जातो की पुढील वाक्यामधील कोणती विरामचिन्हे वापरली आहेत ते स्पष्ट करा किंवा कोणती विरामचिन्हे वापरली आहेत ते सांगा. त्यामुळे विरामचिन्हे त्यांचं रचना कशी आहे, विरामचिन्हे ती कशी आहेत हे तुम्हाला माहीत असणं खूप म्हणजे खूप गरजेचे आहे. तसंच पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह आणि अपसरण चिन्ह. आणि त्याच्या समोरच मी दिलेले विराम चिन्ह कोणत्या प्रकारचे असतात किंवा त्यांची रचना कशी असते चिन्हांची
कोणत्या प्रकारची चिन्ह असतात हे समोर दर्शवलेली आहेत. आता आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहू की जी विरामचिन्ह असतील किंवा हे काही चिन्ह असतील कसे वापरले जातात, कोणत्या ठिकाणी यांचा काय केला तो उपयोग केला जातो, हे सर्व आपण आता पाहणार आहोत. पहिला असेल पूर्णविराम, ज्याला आपण इंग्लिश मध्ये बोलतो फुल स्टॉप. तर चिन्ह कसं आहे ते एक बिंदू दिला जातो किंवा एक टिंब दिला जातो. आता कधी वापरतात हे? वाक्य पूर्ण झालं हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतात. आद्याक्षरे किंवा संक्षिप्त रूपे यांच्या शेवटी वापरले जातात. म्हणजे जेव्हा आपण लिखाण करणार आहोत, आता आपण एका व्यक्तीशी बोलतो किंवा आपला व्यक्ती समूहाशी बोलतो. जेव्हा आपलं विधान संपतं किंवा आपलं जे वाक्य संपतं, तर आपण काय करतो, थांबतो. तर समोरच्या व्यक्तीला माहित होऊन जातं की हा आता यांचं बोलणं, ज्या समोरचा व्यक्ती असेल, समोरच्या व्यक्तीचं काय केलं आहे, बोलणं संपलेलं आहे. पण लिखाणामध्ये हे कधी जाणवेल, जेव्हा तुम्ही हा पूर्ण विरामाचं हे चिन्ह वापराल. वाक्य पूर्ण झालं हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतात. आता इथं उदाहरण दिलेले आहे पहा. रामाने रावणाला मारले. झालं, वाक्य संपलेलं आहे आणि वाक्याच्या शेवटी काय दिलेलं आहे, फुल स्टॉप दिलेलं आहे किंवा पूर्णविराम दिलेला आहे. आता उदाहरणार्थ, आता हे पूर्णविराम जो असेल किंवा फुल स्टॉप जो असेल, हा वाक्याच्या शेवटी वापरला जातो आणि काही आद्याक्षरे असतील किंवा संक्षिप्त रूपात मला दाखवायचे असेल, एक पूर्ण शब्द मोठा असेल, आता शब्द मोठा शब्द काय करायचं, तुम्हाला संक्षिप्त मध्ये दाखवायचा का छोट्यामध्ये दाखवायचा, तर त्यावेळी सुद्धा तुम्ही काय करू शकता, फुल स्टॉप हे विरामचिन्ह वापरू शकता किंवा पूर्णविराम हा विरामचिन्ह वापरू शकतो. जसं उदाहरणार्थ, एक टिंबाला पु ल देशपांडे, त्याच्यामध्ये काय, पु च्या नंतर एक दिलेले काय फुल स्टॉप दिले, ल च्या नंतर एक फुल स्टॉप दिलेले देशपांडे. BA बी नंतर एक दिलेले बॅचलर ऑफ आर्ट्स आपण जेव्हा बोलतो, पण हे जेव्हा आपण पूर्ण आपण लिहू शकत नाही, त्यावेळेस काय करतो आपण, फक्त एक तुमची आद्याक्षर लिहितो किंवा त्यांचं एक संक्षिप्त रूप लिहितो. त्यामुळेच पूर्णविराम हे फक्त वाक्य पूर्ण झाल्यानंतर शेवटीच न वापरता ते आद्याक्षर दाखवण्यासाठी किंवा मोठे शब्द जे असतील त्याचं संक्षिप्त रूप दाखवण्यासाठी सुद्धा काय केलं जातं, ते पूर्णविराम हा वापरला जातो. दुसरा असेल अर्धविराम, ज्याला आपण सेमी कॉलन असे बोलतो. दोन छोटी छोटी वाक्य जोडताना हुब्यानवी अव्ययाचा एकत्र करण्याच्या आधी हे चिन्ह वापरतात. वडिलांनी रमेशला शाबासकी दिली कारण तो परीक्षेत पहिला आला. आता अर्धविराम कधी वापरतात त्याच्यामध्ये पहा थोडेसे. दोन छोटी छोटी वाक्य म्हणजे काय, तुम्हाला दर्शवायचं काय आहे, जेव्हा तुम्ही बोलता किंवा तुम्ही हे करता, लिखाण करता, पण दोन वाक्य जे असतील, दोन वाक्य काय करायचे, तुम्हाला एकदम सलग लिहायचे नाहीत, पण तुम्हाला काय करायचे, ते दोघांचा काहीतरी काय दाखवायचं, संबंध दाखवायचा. म्हणजे एक पूर्ण जर असेल, वडिला वडिलांनी रमेशला शाबासकी दिली कारण तो परीक्षेत पहिला आला, हे जर तुम्ही लिखाणामध्ये डायरेक्ट लिहायला केलं, तर तुमचं लिखाण काय होणार आहे, बरोबर होणार नाही. ते वाक्य सुद्धा काय होऊन जाईल, पूर्णपणे मोठं होऊन जाईल. पण हे वाक्य जोडताना काय करायचं, आपल्याला हुब्यान्वयी अव्यय, हे दोन वाक्य जोडताना हुब्यान्वयी अव्ययाचा एकत्र करण्याच्या आधी हे काय करतात, हे चिन्ह वापरतात. वडिलांनी रमेशला शाबासकी दिली, अर्धविराम, कारण तो परीक्षेत पहिला आला. तिसरा असेल स्वल्पविराम, ज्याला आपण इंग्लिश मध्ये कॉमा असे देखील बोलतो. समोरच्या व्यक्तीला हाक मारताना किंवा एकाच जातीचे अनेक शब्द एका पाठोपाठ आल्यास हे चिन्ह वापरतात. आता आपण जेव्हा लिखाण करतो, लिखाण करताना काय करतो आपण, समोरच्या व्यक्तीला हाक मारताना म्हणजे काय, आता तुम्ही कोणता तुमचा मित्र असेल, मित्रांना काय करणार आहे, तुम्ही हाक मारणार आहे, रमेश, सुरेश, कपिल, अतुल असे काय करणार, तुम्ही हाक मारणार. पण जेव्हा हाक मारल्यानंतर तुम्ही काय करायचं, पुढचं जो वाक्य असेल किंवा पुढचं संभाषण काय करणार आहे, सुरू करणार आहात. सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, स्वल्पविराम द्यायचा आहे. किंवा एकाच जातीचे अनेक शब्द पाठोपाठ येतात. एकाच जातीचे म्हणजे काय, समानार्थी शब्द असतील, समानार्थी शब्द जर एका पाठोपाठ येत असतील,
तर त्या शब्दाच्या मध्ये काय वापरायचं तुम्हाला स्वल्पविराम वापरायचं. पहिला आता पहा उदाहरण कोणतं? मुलांनो अभ्यास करा. मुलांनो सगळ्यांना काय केलं पहिल्यांदा संबोधलं आहे. त्यानंतर काय केलंय मेन वाक्य सांगितलंय किंवा मेन जो काय आपला गाभा असेल वाक्याचा तो सांगितलेला आहे. मुलांनो स्वल्पविराम अभ्यास करा. दुसरा असेल पंजाब, महाराष्ट्र, गुजरात ही भारतातील सुपीक राज्य आहेत. आता या वाक्यामध्ये जर पाहिले हे 3 पहिले शब्द असेल पंजाब, महाराष्ट्र, गुजरात. हे काय ते एकाच जातीचे शब्द आहेत. एकाच जातीचे शब्द म्हणजे काय आहे ते एकाच प्रकारचे शब्द आहेत किंवा एकच हे राज्य दाखवलेलं आहे. त्यामुळे हे 3 राज्य असतील किंवा हे 3 एकाच जातीचे शब्द जेव्हा असतात, तेव्हाही आपण काय करतो आपण हे स्वल्पविराम वापरतो. चौथा असेल अपूर्ण विराम. अपूर्ण ज्याला आपण बोलतो कॉलन. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास या चिन्हांचा वापर करतात. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा म्हणजे काय? जेव्हा आपण लिखाण करतो किंवा जेव्हा आपण बोलतो तर काय सांगतो मी परीक्षेत पास झालो. मला परीक्षेत असे मार्क मिळाले. आता कसे मार्क मिळाले? तर इतिहासामध्ये एवढे, भूगोलामध्ये एवढे, मराठीमध्ये एवढे किंवा जे काही विषय असतील ते. पण हा काय करतो आपण जेव्हा तपशील देताना काय करतात ह्या अपूर्ण विरामाचा काय करतो आपण वापर करतो. एक वाक्य आणि पुढचं तपशील जेव्हा सुरू करतो ते वाक्य आणि तपशीलच्या मध्ये काय करतो आपण अपूर्ण विराम देत असतो. हे जो उदाहरण दिलेलं आहे बघा, पुढील क्रमांचे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले म्हणजे फेल झाले. 2, 5, 15, 20 या रोल नंबरचे विद्यार्थी काय झाले हे फेल झालेले आहेत. आता प्रश्नचिन्ह ही सर्वात सोपा असं विरामचिन्ह जेव्हा बोलतो त्याला आपण इंग्लिशमध्ये क्वेश्चन मार्क असे बोलतो. आता हे काय आहे ते वाक्यात प्रश्न विचारला गेला असेल तर तो दर्शवण्यासाठी वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतात. सगळ्यात सोपा जेव्हा लिखाण करतो आपण किंवा जेव्हा बोलतो तेव्हा आपण काय करतो समोरच्या व्यक्तीला किंवा लिखाणामध्ये आपण काही प्रश्न विचारत आहात, तुम्ही काही प्रश्न लिहित असाल तर त्या प्रश्नाच्या शेवटी किंवा त्या वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क किंवा प्रश्नचिन्ह हे विरामचिन्ह काय केले जाते हे वापरले जाते. उदाहरणार्थ आई गावाला गेलीस का? तसं आपण बोलतो तू काल कुठे गेला होतास? आज पाऊस पडणार आहे का? म्हणजे आपण काय करतोय आपल्या प्रश्नातून काय करते उत्तराची अपेक्षा करते किंवा आपल्या वाक्यातून काय करते उत्तराची अपेक्षा करते. तेव्हा प्रश्नचिन्ह हे विरामचिन्ह वापरलं जातं. 6वा असेल उद्गार चिन्ह मार्क ऑफ एक्सक्लेमेशन. मनातील कोणते भाव व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या नंतर हे चिन्ह वापरतात. म्हणजे उद्गार चिन्ह म्हणजे काय? जेव्हा आपण उद्गार काढतो म्हणजे काय आपल्या मनातील ज्या काही भावना असतील त्या भावना काय करतो आपण व्यक्त करतो. त्या व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या नंतर हे काय करतात हे चिन्ह वापरतात. तुम्ही कोणतेही सुंदर दृश्य पाहिलं, तुम्ही आश्चर्यजनक कोणतीही गोष्ट पाहिली किंवा अशी काही गोष्ट पाहिली की जी तुम्ही काय पाहतात जीवनात सर्वप्रथम पाहतात. तर तू जे काही भावना व्यक्त करणार आहात, जे काही आश्चर्य व्यक्त करणार आहात, त्या आश्चर्य व्यक्त केल्याच्या शब्दानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे चिन्ह वापरायचं आहे. आता जसं पहा उदाहरण दिले 2 शब्द उदाहरण दिले. अरे वाह! फारच सुंदर आहेत तुझे अक्षर. म्हणजे या वाक्यामध्ये काय दर्शवलंय की असं अक्षर आहे की त्या व्यक्तीने कधी पाहिलंच नाहीये. अशा भावना व्यक्त केली किंवा असं काय केलं त्याने आश्चर्य व्यक्त केलेलं. दुसरं असेल बापरे! केवढी उंच इमारत आहे ही. आता इथे काय केलं अशी इमारत व्यक्तीने काय केलं पहिल्यांदा पाहिली नाही. त्यामुळे तो काय झाला पूर्णपणे आश्चर्यचकित झालेला. तर हे उद्गार चिन्ह. पुढचं असेल अवतरण चिन्हे एकेरी आणि दुहेरी. आता अवतरण चिन्ह जे असतात अवतरण चिन्हामध्ये काय आहे ते 2 प्रकारचे अवतरण चिन्ह आहेत. पहिला असेल एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरा असेल दुहेरी अवतरण चिन्ह ज्याला इंग्लिशमध्ये सिंगल अँड डबल इन्व्हर्टेड कॉमा असे बोलतो.
आता एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरतात? एखाद्या बोलणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून उच्चारलेले शब्द जसेच्या तसे दाखवताना या चिन्हाचा वापर करतात. म्हणजे आता पहा, तुम्ही इतिहास स्टडी करता का इतिहासात जेव्हा हे करता, अभ्यास करता, त्यामध्ये असे काही वाक्य असतात किंवा असे काही शब्द असतात, ते व्यक्तीच्या मुखातून निघालेले असतात आणि त्या व्यक्तीच्या मुखातून निघालेले जे शब्द असतील किंवा जे काही वाक्य असेल तुम्हाला तशा तशी दर्शवायचे. त्यामध्ये कोणताही बदल न करता, त्यामध्ये कोणताही चेंजेस न करता तुम्हाला जसे आहे तसं दाखवायचे. त्यावेळी काय केलं जातं, ते अवतरण चिन्ह वापरलं जातं. दुसरा असेल दुहेरी अवतरण चिन्ह. वाक्यातील एखाद्या विशिष्ट शब्दावर जोर देताना किंवा एखाद्या पुस्तकाचे नाव देताना या शब्दाचा काय केला जातो, हा वापर केला जातो. आता यामध्ये बघा एक उदाहरण दिले, त्या उदाहरणामध्ये दोन्ही एकेरी अवतरण चिन्हही वापरलेले आहे आणि दुहेरी अवतरण चिन्हही वापरलेले आहे. जसं लोकमान्य टिळक म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. स्वराज्य मिळवणे हे भगतसिंगांचे अंतिम ध्येय होते. आता याच्यामध्ये पहा, पहिला काय असेल, डबल इन्व्हर्टेड कॉमा ज्याला आपण दुहेरी अवतरण चिन्ह बोलतो. आता लोकमान्य टिळक जे असते, लोकमान्य टिळकांनी काय हे शब्द काढले, ते हे वाक्य बोललेले. वाक्य बोलताना आपल्याला काय त्यामध्ये कोणताही चेंजेस करायचे नाही, कोणताही बदल करायचे नाही. आपल्याला ते वाक्य काय करायचे, जसे आहे तसे दाखवायचे. त्यामुळे त्यांनी काय केलं, ते दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केलेला आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आता दुसरा असेल, स्वराज्य मिळवणे हे भगतसिंगांचे अंतिम ध्येय होते. आता स्वराज्य मिळवणे हे काय येत आहे, हा असा शब्द आहे की या शब्दावरती जास्तीत जास्त जोर पडला पाहिजे आणि त्या जास्तीत जास्त जोर पडलेल्या शब्दावरती आपल्याला काय करायचं, ते त्यातून दर्शवायचं आहे की भगतसिंगांना काय बोलायचं होतं. आता या अवतरण चिन्ह असेल एकेरी आणि दुहेरीचा उपयोग काय? एकेरी आणि दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग काय, की एखादा शब्द आपण काय करतो, जोर म्हणून दाखवतो किंवा असा एक शब्द आपल्याला वाक्यामध्ये दर्शवायचा असतो. तिथे आपल्याला काय करायचे, अट्रॅक्ट झाले पाहिजेत किंवा लोक जेव्हा आपण लिखाण करतो तेव्हा लोक काय झाले पाहिजेत, आकर्षित झाले पाहिजेत. मग जास्तीत जास्त लोकांचं काय झालं पाहिजे, त्या शब्दावरती नजर पडले पाहिजे किंवा त्या शब्दावरती नजर अशी खेळून राहिली पाहिजे. कारण तो शब्द जो असतो, शब्द काय असतो, हा त्या वाक्याचा गाभा असतो आणि त्या वाक्याचा गाभा असल्यामुळे काय करायचं, लोक जास्तीत जास्त जे व्यक्ती असतात त्या शब्दाकडे काय करायचे, आपल्याला आकर्षित करायचे. त्यावेळी काय वापरले जाते, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. तर जसं पहा, शिक्षक जेव्हा सांगतात की परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करून जायचा आहे किंवा मन लावून अभ्यास करायचा आहे, मन लावून अभ्यास करायचा आहे, त्या शब्दावरती शिक्षकांना काय करायचं, जोर द्यायचं. तर त्यावेळी आपण काय वापरतो, एकेरी अवतरण चिन्ह हे वापरतो. म्हणजे शिक्षकांना काय सांगायचंय, की तुम्हाला परीक्षेमध्ये अभ्यास करताना काय करायचंय, हा मन लावून अभ्यास करायचा. त्यावेळी आपण काय करतो, एकेरी अवतरण चिन्ह असं वापरतो. पुढचं असेल संयोग चिन्ह. तर संयोग चिन्ह कधी वापरतात, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिलेच पण दोन शब्द जोडताना या चिन्हाचा वापर करतात. आता शेवटी अपुरा शब्द राहिलेत म्हणजे काय, आपण लिखाण करत असतो, लिखाण करताना काय करते, आपली लाईन जी असेल किंवा ओळ जी असेल, ओळ काय होते, संपून जाते. पण आपला शब्द काय, तो तसा तसा अपुरा आहे. तो शब्द आपण सोडूच शकत नाही. तो शब्द काय करायचे, आपल्याला खाली घ्यायचा. पण तो शब्द जर वरती अर्धा असेल आणि खाली अर्धा असेल, तर त्यावेळी तुम्हाला काय वापरायचं आहे, हे संयोग चिन्ह वापरायचं आहे. म्हणजे तो शब्द काय जेव्हा जो कोणी हा शब्द वाचेल, तो शब्द काय करणार आहे, तो एकत्र वाचणार आहे. तर जर त्या शब्दाच्या शेवटी संयोग चिन्ह वापरलेलं नसेल, तर तो व्यक्ती जो असेल किंवा वाचणारा व्यक्ती जो असेल, तो काय करणार आहे, हा शब्द हा वेगवेगळा वाचणार आहे. जसं पहा, इथे एक उदाहरण दिलेलं आहे. आजचा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द करण्यात
हा शब्द जर पाहिला तुम्ही की करण्यात आलेला आहे. हा शब्द तुम्ही जर पाहिला इथे की आजचा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द करण्यात आलेला आहे. हा शब्द मी वेगळा-वेगळा वाचला किंवा वेगळ्या-वेगळ्या काही केला मी हा यूज केला. जसं आजचा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द करण्यात आलेला आहे. शब्दाचा काही अर्थ राहील का? वाक्याचा काही अर्थ राहील का? नाही. तो शब्द मला काय करायचे एकत्र वाचायचे आणि ते मला कधी समजणार आहे? हे सहयोग चिन्ह दिसल्यानंतर. जसं आजचा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द करण्यात आलेला आहे. आता दुसरीकडे कधी वापरतो आपण सहयोग चिन्ह? जेव्हा 2 शब्द तुम्हाला काय करायचे असतात हे जोडायचे असतात. जसं विद्यार्थी भांडार, प्रेम किंवा शिव हे असे शब्द काय करायचे आपल्याला हे वापरायचे असतात. आणि ते वापरल्यानंतर आपल्याला काय करायचा तो शब्द आपल्याला एकत्र तसा दिसून येतो. पुढचा असेल अपसरण चिन्ह किंवा ज्याला स्पष्टीकरण चिन्ह असे देखील बोलतात. ज्याला आपण लाँग डॅश किंवा नुसतं डॅश ही बोलतो. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास हे चिन्ह वापरतात. जसं तो इथे आला पण म्हणजे काय करायचं तर जेव्हा आपण लिखाण करतो किंवा बोलतो आपण काय करतो बोलता बोलता मध्येच थांबतो. का थांबतो? कारण आपल्याला पॉज घ्यायचा नाही, थांबा घ्यायचा. थांबा कशाला घ्यायचंय आपल्याला? की आपल्याला काय करायचं ते स्पष्टीकरण द्यायचं. स्पष्टीकरण द्यायचं म्हणजे तुम्हाला काय करायचं ते तुम्हाला काहीतरी एक्सप्लेन करायचं, तुम्हाला काहीतरी लोकांशी जास्तीत जास्त बोलायचं. त्यावेळी काय करतात हे अपसरण चिन्ह हे वापरले जाते. जसं तो इथे आला पण. पण नंतर आपण काय देणार आहे? स्पष्टीकरण असेल, तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले आपल्या शाळेत आहे. म्हणजे इथे बघा 3 शब्द जे असेल का 3 शब्द काय करतात तुम्हाला हे इथे जोडले गेलेले आहेत. त्या जोडलेल्या ह्याला काय केले आपण हे अपसरण चिन्ह वापरलेले ज्याने बक्षीस मिळवले आपल्या शाळेत आहे. तरी अशा प्रकारचे काय आहेत हे 9 अ, 9 हे विरामचिन्ह आहेत. विरामचिन्ह काय केले जातात ते जेव्हा आपण बोलतो किंवा जे आपण लिखाण करतो आणि लिखाण करताना जो काही थांबा घेणार आहोत, वेगवेगळ्या प्रकारचे थांबे असतात. ज्याला आपण असं पाहिलं आपण की वेगवेगळ्या प्रकारचे 9 विरामचिन्ह आहेत. ते 9 विरामचिन्ह काय केलेत आपण हे वेगवेगळ्या थांब्याद्वारे काय केलेत आपण हे स्पष्ट केलेत किंवा दर्शवलेले आहेत. तर हे 9 विरामचिन्हे कोणते आहेत? ते आपण एकदा परत विरामचिन्ह परत एकदा आपण रिव्हिजन करू. नंतर पाहू की ह्याच्यावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे कशा प्रकारचे ते विरामचिन्हावरती प्रश्न येतात ते पाहू आपण. तर फक्त एकदा आपण रिव्हिजन करून घेऊ की विरामचिन्ह म्हणजे काय? तर विरामचिन्ह म्हणजे काय? आपण जेव्हा एकमेकांशी बोलत असतो, त्यावेळी आपण बोलताना मध्ये-मध्ये थांबत असतो. व्याकरण त्या थांबण्याला विराम असे म्हणतात. म्हणजे आपण जेव्हा एकमेकांशी बोलणार आहोत, बोलता बोलता आपण काय करतो मध्येच थांबतो. त्या थांबण्याला व्याकरणामध्ये काय बोलतात हे विराम असे बोलतात. तसे आणि त्या विरामांना वेगवेगळ्या चिन्हाद्वारे काय केले हे दर्शवले जातात. तर त्याला आपण काय बोलतो विरामचिन्हे असे म्हणतो. आता हे विरामचिन्हे किती प्रकारचे आहेत? 9 प्रकारचे विरामचिन्हे इथे वापरले जातात. त्याचा पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसरण चिन्ह. हे काय आहेत हे 9 प्रकारचे शिकायचे आहेत. तर यावरती तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिला असेल पूर्णविराम. पूर्णविराम म्हणजे जेव्हा आपण वाक्य थांबवतो किंवा वाक्याच्या शेवटी काय केले जाते ते
विरामचिन्हे वापरली जातात किंवा काही आद्याक्षरे असतील किंवा काही संक्षिप्त रूप दाखवायचे असतील तर तेव्हा काय केलं जातं ते पूर्णविराम हा विरामचिन्ह वापरला जातो. अर्धविराम दोन छोटी छोटी वाक्य जेव्हा जोडतो आपण, दोन छोटी छोटी वाक्य जोडताना जे काही चिन्ह वापरणार आहोत किंवा जो काही विराम वापरणार आहोत त्याला आपण काय बोलतो अर्धविराम. जसं वडिलांनी रमेशला शाबासकी दिली कारण तो परीक्षेत पहिला आला. तिसरा असेल स्वल्पविराम. स्वल्पविराम म्हणजे काय? समोरच्या व्यक्तीला हाक मारताना किंवा एकाच जातीचे अनेक शब्द पाठोपाठ आल्यास हे चिन्ह वापरतात. म्हणजे एकाच जातीस तेव्हा हे काय वापरलं हे स्वल्पविराम हे वापर जातात. जसं सॉरी सॉरी फॉर द इंटरप्शन. हा समोरच्या व्यक्तीला हाक मारताना किंवा एका जातीचे वापरतात म्हणजे एका जाती शब्द येतात किंवा समोरचे ते स्वल्पविराम वापरले जातात. पुढचा म्हणजे काय? वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असतो. तपशील द्यायचा म्हणजे काय करायचंय? एका काही जर आपण तपशील म्हणतो एखादा माहिती द्यायची असेल तर त्यावेळी काय केलं जातं ते अपूर्ण विराम वापरतात. जसे पुढील क्रमांकाचे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले 2, 5, 15, 20. म्हणजे तुम्ही काय सांगितलं फक्त एक वाक्य सांगितलं आणि वाक्याच्या नंतर तुम्ही काय सांगितलं पूर्ण तिथे आपण काय वापरणार आहोत अपूर्ण विराम. पुढचा असेल प्रश्नचिन्ह. हा सगळ्यात सोपा प्रश्नचिन्ह म्हणजे काय? वाक्यात प्रश्न विचारला गेला असेल तर त्यावेळी क्वेश्चन मार्क वापरले जातात. म्हणजे समोरून जेव्हा आपण उत्तराची अपेक्षा ठेवतो त्यावेळी काय केलं जातं ते प्रश्नचिन्ह वापरले जातात. जसं काल पाऊस पडला होता का? उद्या तू शाळेला जाणार आहेस का? आई गावाला गेली आहे का? हे आपण काय करतो उत्तराच्या अपेक्षेने काय करतो प्रश्न विचारतो तेव्हा हे प्रश्नचिन्ह हे असेल उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह म्हणजे काय? मनातील कोणतीही भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या नंतर हे चिन्ह वापरतात. म्हणजे जेव्हा आपण आश्चर्य व्यक्त करतो, जेव्हा आपण आपली भावना जेव्हा स्पष्ट करतो, त्या भावना स्पष्ट करताना त्या शब्दाच्या नंतर जे चिन्ह वापरले जातात त्याला काय बोलले जातात हे उद्गार चिन्ह बोलले जातात. जसं "अरे वाह! फारच सुंदर आहे तुझे अक्षर." दुसरा "बापरे! केवढी उंच इमारत आहे ही." म्हणजे इथं आपण काय केलेलं आहे ते आश्चर्य व्यक्त केले की किती मोठी इमारत आहे, किती सुंदर अक्षर आहे तिचे. जेव्हा आश्चर्य व्यक्त करतो किंवा आपल्या भावना उद्गार चिन्ह वापरले जाते. अवतरण चिन्ह म्हणजे अवतरण चिन्ह ते काय एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं आहे दुहेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरले जातात? एका विशिष्ट शब्दावरती जोर देताना. का एखाद्या विशिष्ट असा काही शब्द असतो तेव्हा आपण जेव्हा जोर देतो म्हणजे काय करायचं आपल्याला? लोकांना त्या शब्दाकडे काय करायचं आकर्षित करायचं किंवा अट्रॅक्ट करायचं. त्यावेळी आपण काय करतो हे एकेरी अवतरण चिन्ह हे वापरतो. जसं स्वराज्य मिळवणे हे भगतसिंगांचे अंतिम ध्येय होते. मुलांना चांगल्या प्रगतीपथावर नेणे हे शिक्षकांचे सर्वात मोठे काम आहे. प्रगतीपथावर, चांगल्या प्रगतीपथावर हे काय आहे ते अ, एक विशिष्ट शब्द आहे किंवा एक विशिष्ट काय आहे, लोकांना काय करायचं अट्रॅक्ट करायचं पण लोकांना काय करायचं त्या शब्दाकडे आकर्षित करायचं. तर त्या शब्दावरती काय वापरतो आपण? एकेरी अवतरण चिन्ह वापरतो. आता दुहेरी कधी? जेव्हा एखादी व्यक्ती आता हिस्ट्रीमध्ये पाहिलं तुम्ही किंवा आपण ह्याच्यामध्ये जर पाहिलं इतिहासामध्ये, असे खूप काही महान लोक असतील ते काही शब्द सांगून गेलेत किंवा असे काही विचार सांगून गेले. जसं इथे लोकमान्य टिळकात दिलेलं आहे, जसं महात्मा गांधीच दिलंय. महात्मा गांधी काय बोलले? "करो या मरो." हा शब्द असेल करो या मरो.
तर तो शब्द दाखवत तर आपल्याला काय करायचं ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवायचे. जसं लोकमान्य टिळक म्हणाले, हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तर ह्या दोन्ही ते दुहेरी अवतरण चिन्ह वापरलेले आहे. पुढचा असेल संयोग चिन्ह. आता संयोग चिन्ह म्हणजे काय? फुल स्टॉप किंवा जे आपण काय करतो हे एक अपुरा राहिलेला शब्द जो असेल, अपुरा राहिलेला शब्द म्हणजे काय? ते आपण ओळीमध्ये लिहीत जातो किंवा एका लाईनमध्ये लिहीत जातो. पण जी ओळ संपते, संपल्यानंतर आपल्याला तो शब्द काय करायचा खाली घ्यायचा. पण आपण शब्द काय खाली घेऊ शकत नाही कारण तो अर्धाच तर लिहिलेला आहे. तर त्यावेळी काय कोणतं चिन्ह वापरायचं आपल्याला संयोग चिन्ह. का ते संयोग चिन्ह वापरायचं आहे? कारण जो वाचणारा जो असेल, जो रीडिंग करणारा जो असेल तो वाचक काय करायचं त्याला आपल्याला तो अपुरा राहिलेला शब्द काय करायचा हा पूर्ण वापरायला सांगायचा आहे. जसं पहा इथे एक उदाहरण दिलेलं आहे. आजचा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द करण्यात आलेला आहे. आता च्या नंतर काय केलेलं ते डॅश दिले किंवा संयोग चिन्ह वापरलेलं आहे. आता हे जर संयोग चिन्ह वापरलं नसतं तर मी हा शब्द कसा वाचला असता किंवा हे वाक्य कसं वाचलं असतं? आजचा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द करण्यात आलेला आहे. या शब्दाचा काही अर्थ राहिला का? नाही. तर हा शब्द एकत्रित वापरण्यासाठी मला काय करावं लागणार आहे? हे संयोग चिन्ह वापरावं लागणार आहे. आजचा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द करण्यात आलेला आहे. आता दुसरा असेल, दुसरा कधी वापरतात? जेव्हा दोन शब्द जोडतो आपण. दोन शब्द एकमेकांसाठी पूरक असतील किंवा एकमेकाच्या रिलेटेड असतील तर त्यावेळी काय केलं जातं हे संयोग चिन्ह वापरले जातात. तुमच्या ओळखीचे शब्द सांगू. विद्यार्थी शिक्षक किंवा शिक्षक विद्यार्थी हे दोन्ही शब्द काय आहेत एकमेकाला जोडलेले शब्द आहेत किंवा एकमेकाशी संबंधित आहेत. त्यावेळी काय वापरतो आपण शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये काय करतो हे संयोग चिन्ह वापरतो. जसं विद्यार्थी भांडार, प्रेम विवाह, शिव पार्वती, शिक्षक विद्यार्थी हे काय आहे ते शब्दांचा काही काय असतो हा शब्दांचा काही दोन्ही शब्दांचा एकमेकाशी जोडलेला काही अर्थ असतो त्यावेळी आपण काय वापरतो हे संयोग चिन्ह वापरतो. दुसरं असेल अपसरण चिन्ह. अपसरण चिन्ह म्हणजे काय? स्पष्टीकरण. स्पष्टीकरण म्हणजे काय? जेव्हा आपण काही बोलतो, जेव्हा आपण काही स्पष्टीकरण देतो. समजा शिक्षक वर्गात असतील, तुम्ही 2-3 दिवसाने शाळेला आला किंवा 1 दिवसाने शाळेला किंवा 1 दिवसाची सुट्टी घेतली. तर तुम्ही शिक्षकांना किंवा तुमच्या सरांना सांगताना काय करता? तुम्ही काय स्पष्टीकरण देता. काल मी शाळेत आलो नव्हतो कारण. तर कारण नंतर तुम्हाला काय वापरायचं हे अपसरण चिन्ह वापरायचं कारण कारण या शब्दांना तुम्ही काय देणार आहात? स्पष्टीकरण देणार आहात. तर तुम्ही काय करणार थोडं एक्सप्लेनेशन देणार की तुम्ही का लेट आला किंवा का तुम्ही काल शाळा चुकवली. तर हे जे असतील हे यावेळी काय वापरतो आपण अपसरण चिन्ह वापरतो. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास हे चिन्ह वापरतात. जसं तो इथे आला पण डॅश आणि पुढचं जे काय असेल. दुसरं असेल तो मुलगा डॅश ज्याने बक्षीस मिळवले डॅश आपल्या शाळेत आहे. आता दुसरं जे वाक्य असेल दुसरं वाक्य काय आहे ते बोलता बोलता काय केले ते काही विचार मालिका तुटलेले किंवा विचार काय केले ते थोडेसे कट झाले. त्यावेळी काय वापरले ते अपसरण चिन्ह वापरण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारचे काय आहेत हे न विरामचिन्हाचे विरामचिन्ह आपल्याला काय करायचे पूर्ण आपल्या 9वीच्या वर्षामध्ये शिकायचे आणि त्याच्यावरती दोन्ही परीक्षा वार्षिक असू दे, सामायिक असू देत किंवा आपले स्वाध्याय असू देत. त्यामध्ये तुम्हाला काय केले जाते ह्या विरामचिन्हावरती प्रश्न विचारले जातात. आता विरामचिन्हावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात? व्याकरणच्या सेक्शनमध्ये किंवा व्याकरणच्या विभागामध्ये विरामचिन्हावरती कसं प्रश्न विचारले जातात की तुम्हाला एक पूर्ण सेंटेन्स दिले जाईल तर तुम्हाला एक पूर्ण काय दिले जाईल एक वाक्य दिले जाईल आणि त्या वाक्यामध्ये तुम्हाला काय केले जातील एक वेगळ्या प्रकारची विरामचिन्हे वापरली जातात किंवा वेगवेगळी विरामचिन्हे ते काय केले जातील तिथे दिलेली असतील त्या वाक्यामध्ये. त्या वाक्यामधील तुम्हाला काय करायचे हे विरामचिन्हे ओळखायची आहेत. ओळखायचे आहेत म्हणजे काय करायचं तुम्हाला कोणते विरामचिन्हे तिथे वापरलेली आहेत हे तुम्हाला काय करायचं ते लिहायचे आहे. त्यामुळे तुम्हाला विरामचिन्हाचा जो काही हे असेल विरामचिन्हाचं
जो काय आकार असेल किंवा जो काही सॉरी विरामचिन्हाचा जो काही आकार असेल किंवा कोणती विरामचिन्ह आहेत आणि त्याचं आकार कसा आहे तो तुम्हाला काय केला पाहिजे हा माहिती झाला पाहिजे. नाहीतर कसं होतं की तुम्हाला माहिती असतं की पूर्ण विराम आहे, अर्धविराम आहे, स्वल्पविराम आहे, अपूर्ण विराम आहे, सगळं माहिती असतं. पण तुम्हाला ते हे माहिती नसेल तो कोणत्या प्रकारचा किंवा त्यांचा आकार कसा आहे, त्याचा ते कोणत्या प्रकारचं दिसतं किंवा विरामचिन्ह कोणत्या प्रकारचं असतं हेच जर माहिती नसेल तर तुम्हाला तो प्रश्न सोडवता येणार नाही. त्यामुळे जे विरामचिन्ह असतील ज्यांच्या आता त्या स्लाइडचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता की ह्या प्रकारचे काय ते विरामचिन्ह किंवा विरामचिन्ह अशा प्रकारे दर्शवले जातात. पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह किंवा ह्या प्रकारचे काय ते हे विरामचिन्ह आहेत. आता दुसऱ्या प्रकारचा कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो की तुम्हाला पूर्ण एक प्रकारची ओळ दिली जाईल किंवा पूर्ण एक प्रकारचे तुम्हाला काय दिलेले वाक्य दिलेलं जाईल आणि त्या वाक्यामध्ये तुम्हाला काय करायचे हे कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह येऊ शकतात हे विरामचिन्ह काय कोणत्या प्रकारचे येऊ शकतात हे तुम्हाला काय करायचं सांगायचं आणि पुन्हा ते वाक्य काय करायचं हे लिहायचं आहे. जसं समजा आता पुढचं वाक्य दिलं बघा, दुसरं असेल वडिलांनी रमेशला शाबासकी दिली. हे वाक्य जर असेल हे जसं तसं लिहिलं म्हणजे वडिलांनी रमेशला शाबासकी दिली कारण तो परीक्षेत पहिला आला. तर हे असं वाक्य दिलं जातं आणि वाक्यावरून तुम्हाला काय केलं जातं हे कोणते विरामचिन्ह वापरायचे आहे, कोणते विरामचिन्ह वापरायचे हे तुम्हाला काय करायचे ते सांगायचं आहे. म्हणजे दोन प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिला असेल की कोणती विरामचिन्हे वापरली आहेत ते सांगा किंवा पुढील जो वाक्य असेल पुढील वाक्यामध्ये योग्य प्रकारची विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा. तर ह्या दोन्ही प्रकारचे तुम्हाला काय केले जातात हे प्रश्न विचारले जाऊ शकतात विरामचिन्हावरती. तर आजचा आपला टॉपिक होता विरामचिन्हे. त्याच्यामध्ये पहिले आपण 9 विरामचिन्हे पाहिले आणि त्या विरामचिन्हाचा आपण उपयोग कसा केला जातो तो उदाहरणासहित आपण काय केला तो स्पष्टही केला कशा प्रकारचे विरामचिन्हे हे आपल्या 9वीच्या व्याकरणामध्ये आहात. धन्यवाद. आजचा हा टॉपिक इथे संपतोय. ऑलमोस्ट मॅडम संपलेलं लेक्चर. Okay, sir. Thank you so much. थँक्यू. Student, there is a break for the 5 minutes to you. Be prepared for the next lecture. Next lecture will be of a math, so be prepared with your notebook, textbooks. Thank you, Vikas sir.